आपण पाहत आहात जनता न्यूज। भिलवडी ग्रामभूमीने पुन्हा एकदा शिवकालीन वैभवाची आठवण करून दिली। व्यापारी एकता असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या किल्ला स्पर्धेला गावातील मावळ्यांनी जणू इतिहासाचा पुनर्जन्म घडवत शिवस्वराज्याचा जयघोष करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सह्याद्रीच्या गगनचुंबी डोंगरांवर उभे राहिलेल्या त्या किल्ल्यांच्या प्रतिकृती जणू सांगत होत्या, हेच स्वराज्य, हीच माती आणि हीच आपली ओळख। भिलवडीतील तरुणाईने केवळ कलात्मक किल्ले साकारले नाहीत, तर प्रत्येक किल्ल्यामागील इतिहास, शौर्य आणि संस्कारही अत्यंत जिव्हाळ्याने मांडले। त्यांच्या ओठांवर छत्रपतींच्या जय जयकाराचा निनाद होता आणि त्यांच्या हातांमध्ये होते स्वराज्याच्या वैभवाचे पुनरुज्जीवन। या किल्ला स्पर्धेच्या माध्यमातून तरुणांनी एक महत्त्वाचा संदेश दिला। जसे शिवरायांच्या सैन्यात सर्व जाती धर्म एकत्र उभे होते, तसेच आज आपणही माणुसकीचा धर्म जपूया। भिलवडीतील तरुणींनी या उपक्रमात विशेष पुढाकार घेतला। प्रतीक्षा मोकाशीने उपस्थित सर्वच मावळ्यांना किल्ले संवर्धनाची शपथही दिली। कल्याणकारी वृत्तीचा वारसा पुढे नेईन। जात धर्म भाषा लिंग प्रांत अशा सर्व भेदांना बाजूला ठेवीन। मानवतेलाच माझा धर्म मानीन। मी गड किल्ल्यांचा इतिहास स्वच्छता आणि सुरक्षिततेची जपणूक करीन व तो वारसा वृद्धिंगत करीन। न थकता न थांबता शिवप्रेम गड प्रेम आणि मातृभूमी प्रेमासाठी प्रयत्नशील राहील। जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारताना त्यांनी ओतलेले परिश्रम आणि साकारलेली कलाकृती पाहून अभिमान तर वाटलाच, याच बरोबर घेतलेल्या कष्टाचे समाधानही वाटले। परीक्षणासाठी पत्रकार घनश्याम मोरे, सूरज शेख उपस्थित होते। या ऐतिहासिक उपक्रमाचा बक्षीस वितरण समारंभ त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भिलवडीच्या ऐतिहासिक कृष्णा घाटावर संपन्न होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष सचिन नावडे यांनी दिली। कॅमेरामन समीर कुलकर्णीसह दीपक पाटील, जनता न्यूज, भिलवडी।